आज एक सत्यकथा घेऊन आलेले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण तुम्हाला सांगा मराठी शाळांमध्ये ना लहानपणी ना खेडेगावामध्ये एखादं लेक्चर ऑफ असेल ना तर भूताच्या कथा अशा रंगायच्या. तुम्हाला सांगते की तुम्हाला भूताचे सगळे टाईप माहिती आहे. मुंजा म्हणू नका, खवीस म्हणू नका, हाडळ म्हणू नका, हाडळीची वर्णनं, लिंबाखालचं, पाराखालचं, नंतर वडाखालचं, अशी सगळी भूतं यायची बाहेर. आणि त्या गावामध्ये ना वत्सला नावाची एक बाईची हाडळ झाली होती, आणि म्हणजे ती गरोदर बाई मेल्यामुळं ती पॉवरफुल हाडळ असती असं ते चालायच्या कथा. आणि ती वर्षाकाठी कोणाला तर नीती अशा त्या कथा बाहेर यायच्या. तर तुम्हाला सांगते ना, तर ही वत्सला अतिशय सुंदर, म्हणजे जत्रा मासिकाच्या बाहेरच्या पेजवर जी बाई असते ना, जिथं मांस पाहिजे बाईला तिथं तिला होतं. आणि ते सौंदर्य 2x2 मध्ये, 2x2 म्हणजे असं एक प्रकरण होतं. पूर्वीच्या काळी मराठी शाळेतल्या मास्तरणी किंवा हायस्कूलच्या मास्तरणी एखाद दुसरी असायची ती 2x2 वालं प्रकरण. सगळं मंदाकिनी बाहेर दिसायची अशी ही वत्सला. आणि तिचं सौंदर्य काय वर्णन करावं. चाफिकळीसारखं नाक, गालावर खळी, ओठ लाल चुटूक, आणि त्याच्या खाली तीळ, टपोरे डोळे, कुरळे केस, आणि नितळ कांती अशी, आणि काष्टा घालणारी लांब केसांची अशी ती वत्सला. सगळ्या गावाला पागल झाली होती अशी लोक. आणि मग हे तिच्या नवऱ्याला माहित होतं, तो संशय नवरा, हे सौंदर्य असं तो काय भटकू द्यायचं नाही. शेताला जाताना बाहेरनं ताळा, हे आतमध्ये आणि हा बाहेर जायचा. तर हे सौंदर्य ताळाबंद पण सुंदर माणसांना माहीत असतं आपण सुंदर आहे. माझी एक अशीच एक मैत्रीण आहो, सँडी बर्वे, जी आता अमेरिकेला असती, वर्षातून येते एकदा, माझ्याकडे राहते. त्या दिवशी ज्या दिवशी राहिला त्या दिवशी हिची लव्ह स्टोरी जी काय सुरू व्हायची सांगायला, बाई रात्री 11ला सुरू करणार ते पहाटे 4 वाजेपर्यंत हिची बाराखडी सुरूच राहणार. हा मागं लागला, तो मागं लागला, ह्याने असं केलं, त्याने असं केलं, मी याला नाही म्हटलं, त्याला नाही म्हटलं. नाही म्हणतात. अगो बाई, ज्या ठिकाणी परमेश्वरांनी आखडता हात घेतलाय असे आमचे चेहरे, आणि ह्यांचे सुरूच थांबायलाच नाही तयार. आणि आम्ही काय रिॲक्ट करणार काही कळतच नाही हो. ही जेव्हा पर निगडी प्राधिकरण नगरपासून जी सुरू व्हायची, वाया पुणे, फ्रान्स आणि US गाठायची, आणि आपण हो का, असं का, तसं का, असं आशाळभूतासारखं ऐकतच राहायचं. आणि असं व्हायचं, असाच त्रास व्हायचा आणि काही नाही ऐकायचं. तर हे आता कथा भरकट चालली, ते वत्सलाचं आहे असं सौंदर्य, आणि मग तिच्या मागं गाव पागल. म्हणजे वत्सलाला ना दिवसभरात एकदाच बाहेर पडायला परमिशन होती, कारण बाकीच्या वेळेत हा ताळा लावून ठेवलेला असायचा. तो सकाळी दूध आणायला वत्सला बाहेर येणार किटली घेऊन. तो वत्सलाचं घर असं वेश होती, वेशीच्या उजव्या अंगाला अशी एक गल्ली होती, गल्लीतनं पुढं आळी, मागच्या आळीवरनं ती वत्सलाची सगळी वरात निघायची, वेशीपाशी यायची. वेशीच्या समोर गेलं की चावडी, चावडी ग्रामपंचायत चौथरा, आणि नंतर उजव्या बाजूला विक्याची दूध डेअरी. असं एवढं प्रकरण हे चालत जायचं. आणि हिला बघायला ही गावातली सगळी मंडळी पांढरे बगळे सकाळचं हजर. मग त्याच्यामध्ये कुणी धोत्राचे सोगेस नीट करतोय, तर पांढरे पायजमेस, तर कुणी बेल बॉटम कुणी असायचं, कोणा एखाद दुसऱ्याकडे गॉगल असायचं ते नीट करायचं, कुणी खाकरतच जायचं, कुणी तंबाखू पिळायचं, चुरायचं, तर कुणी बिडीच ओढायचं, ती काडीच दातात धरणार, ते रत्नीकडेच बघणार, खाली टाकणार, वच्चीकडेच बघणार, असे लोकांचे ते चाळे चालायचे. आणि ह्या वत्सलालाही माहीत होतं ही सगळी जनता आपल्यासाठी जमते. आणि मग ही पुढच्या अंगाला जाणार विक्याकडे. विकी म्हणजे दूध डेअरीचा मालक. तो दूध डेअरीत हिला विचारायचा, वहिनी किती. आता त्यालाही माहीत असायचं या अर्धा लिटरचं गिरायक, पण ही रोज अर्धाच द्या म्हटल्यानंतर हा 1 लिटरचं माप काढणार, 1 लिटरनी अर्धा लिटर भरणार. आता अर्धा लिटरचं माप नव्हतं असं नव्हतं, पण झुकतं माप द्यायचं ना, ते असं कसं द्यायचं, मग तो असं देणार. आणि हिलाही माहीत होतं विक्याचे ते चाळे. आणि मग विक्या ती स्वतःची चेन काढणार, गाळ्यातली दातात धरणार, आणि नंतर काहीतरी असं तिला बडबडणार. आणि ही पण आता विक्याच्या नादानी विक्याचा मित्र संपत, जो की दुबई रिटर्न होता, तो पण काय करायचं, त्याला पण याची लत लागली होती वत्सलाच्या सौंदर्याची. ते पण काय करायचं, सिगारेट. त्या काळामध्ये चारमिनारचा एक ब्रँड होता, तो बंद पडला लॉसमध्ये गेल्यानंतर कंपनी. तर हे फुकायचं तिच्या पुढं इम्प्रेशन पाडायला, अशा प्रकारे ते चाललं होतं. आणि नंतर ही काय करायची, दुधाची किटली घेण्याच्या आधी हिचे चाळे चालायचे. एक तर आंबाडा सुटायचा, तो आंबाडा बांधायला हात वर करायची, नाही तर कमरेला पदर खोचायला, म्हणजे अशा प्रकारे तिचे ते चाळे चालायचे. आणि विक्या त्याचा आनंद घ्यायचा, त्याचं लाळ सकाळी सकाळी टपकायची म्हणा ना. अशा प्रकारे मग ही जायची, येऊ कमी येते मी असं म्हणायची. तसा विक्या घायाळ या वहिनी म्हणून ही निघाली की अशी ही जायची वरात पुन्हा चावडीवर ना, नंतर ही घरी.
घरी आल्यानंतर परत नवऱ्याला स्वयंपाक विपाक देणार, भाकरी बांधून नेणार शेतावर, टाळेबंद सौंदर्य असं ते चालायचं. आणि काही दिवसांनी ना हिला, म्हणजे बरेच दिवस तिला काही मूलबाळ नसतं, मग तिला बरेच दिवसांनी दिवस राहतात, तर नवऱ्याला परत संशय येतो हे आपलंच आहे का. मग आता हिच्या मागावर तो एक दिवस तो काय करतो, तिच्या माग पाठलाग करायला लागतो. तो बघतो तर चावडीवर ही बगड्यांची शाळा, म्हणजे प्रत्येकाची चाळी सुरूच झाली तिथं. कुणी गॉगलच नीट करतंय, कुणी बेल बॉटमच झटकतंय, सोगेच झटकतंय वगैरे वगैरे, कोण पेपरच वाचतंय. मग त्याला जर ते अजूनच संशय त्याचा पुढं जातो, तो हा अजून पुढं जातो, ही जाते डेअरीत विकायचं आहे, चेन तोंडामध्ये, वहिनी किती घालू, असं चालूच आहे. आणि इकडं संपत बघतो, संपतही सिगारेट ओढतो, ह्याला ते काय बघवत नाही, सहनच होत नाही. तो काय करतो, संपतची तोंडातली अशी सिगारेट ओढतो, ती ओढतो आणि उलटी तिचा थोबाडात कोंबतो आणि नंतर असं तोंड दाबून धरतो. इकडे विकेची एक किटली ढकलतो आणि वत्सलाला वडीत 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 घरी घेऊन जातो. आखाड पार्टीसाठी त्यांनी हे केलेलं असं. आधी सुरुवातीला तिला कुटतो. आखाड पार्टीसाठी त्यांनी विळ्याला धार लावलेली असते, तो विळा घेतो, कोयता घेतो आणि हिच्या खांडोळ्या करतो आणि एका बोरीत भरतो. रातच्याला ही बोरी घेऊन तो गावाच्या बाहेर पाटलाचं जिथं ऊस निघून गेलेला असतो आणि पाचट जळायचं असतं, तिथं ते सगळीकडे तिच्या खांडोळ्या अशा पुरून टाकतो आणि नंतर घरी येऊन झोपतो. पण असं खून कोणाचं पसतो का नाही, ते आलं बाहेर. नंतर सगळं त्याला जेलबिल झाली, ते गेलं. तर अजूनही म्हणतात की तिथं जो वड आहे ना, त्या ऊसाच्या शेजारच्या, त्या वडाच्या खाली एक असं थोडंसं चौथरा होता, तर तिच्या खाली वत्सलाची बॉडी आहे, तिची हाडळ झालेली आहे. कारण काही म्हणजे का बरोबर 1 वर्षांनी त्याच तारखेला विक्याने फास लावून घेतला आणि विक्या बी मेलं. मग त्यांच्या ते प्रेम स्टोऱ्या बाहेर यायला लागल्या, असं काय ते चालायचं. आणि तुम्हाला सांगते तर माझा विषय कसा की आमच्या मराठी शाळांमध्ये कळवायच्या आधी की तुम्हाला हे होणार आहे काय बरं, एक चांगला पिक्चर आलाय मराठी तर तुम्ही बघा. तर त्यावेळेस भक्त गोरा कुंभार पिक्चर आला होता, तर तुम्हाला शनिवारी बघायला मिळेल, तुम्ही जा चावडीवर बघायला, असं सांगायचे टीचर लोक. मग झालं, मी रत्नीला म्हटलं, अगं रत्नी आपण जाऊया ना गं. तर रत्नी म्हटली, थांब मी अण्णांना विचारते, अण्णा आपल्याला न्यायला येतात का रातच्याला, बघूया. तर तिचं बाप म्हटलं, हा मी येतो 8 वाजताला चला येतो, तुम्ही वेशीजवळ थांबा, कारण वेशीच्या पुढं चावडीचं TV. मग ठीक आहे. मग चावडीवरच्या मागच्या बाजूला माझी एक मैत्रीण राणी, ती पोत्यावर तिने जागा धरून पकडलेली होती आमची. मग आम्ही बसलो, पिक्चर बघितला, पिक्चर सुटला, वेशीपाशी आलो, रत्नीचा बाप आलाच नाही. अगो बाई, आता काय करतो, 5-10 मिनटं झाले असेल. रत्नी म्हटली, चल ग वैशी, आपल्या रस्त्यात भेटेलच अण्णा, चल आपण जाऊया. म्हणून या रत्नीच्या नादाने मी चालायला गेले. तर तुम्हाला सांगते विषय हार्ड, म्हणजे मला खरं जायचंच नव्हतं, पण या रत्नीचं काय ऐकायचंच नाही. चल म्हटल्यावर ती गेल्यावर मी काय करू, ही गेली पुढं, मी गेली तिच्या मागं चालली, आम्ही दोघी बरोबर. आणि तो आला, वड आला. तसं मला आधीच भीत्यापोटी ब्रह्मराक्षस आली की बाई दिसली. हो बाई दिसली तुम्हाला सांगते. आणि ती पण अशी सुंदर, जेव्हा वत्सलाची सगळी वर्णनं बाहेर आली, पण बाईच्या हातामध्ये लाल चुडा आणि मळवट, म्हणजे असं काय म्हणतात, भांग भरलेला, लाल कुंकू वगैरे असं होती बाई. आणि म्हटलं, रत्नी म्हटली, काय नाही का, असं म्हणून रत्नीला माहिती वैशी जरा जास्तच पॅनिक करते. रत्नी मला असंच गप्प केलं आणि नंतर गेलं. तर ती बाईने विचारलं की पोरींनो रातच्याला इकडं कुठं. तर तशी रत्नी म्हटली, काय नाही, अण्णा येणार आहे, असं म्हटली. माझी अशी घाबरून असं हे झालं होतं की काय कळत नव्हतं. रत्नीचं मी मनगट असं टाईट धरलं होतं. मला लांबवर अशी एक मोटरसायकल जाताना दिसली आणि रत्नीला त्या अण्णाची सायकल पण तिथंच उभी असलेली दिसली. तर रत्नीला म्हटलं, अगं रत्नी चल ना, म्हणून मी रत्नीचं असं मनगट ओढलं. तर तशी बाई हसली, हा 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 हा. आणि ती येऊ का मी येते म्हणून अशी उसामध्ये तिचा आवाज नाहीचा झाला आणि सळसळ झाली. आणि इकडं रत्नीला मी जे असं करकचून ओढलं आणि म्हटलं, रत्नी रामाचं नाव घे. आणि राम करत आम्ही जे तिकडं मोटरसायकलीचं लाईट दिसला त्या बाजूला आम्ही असं तिला ओढत नेलं. आणि जे काय घाबरलं होतं तुम्हाला सांगू का, अजूनही सचरून काटा येतो अंगावर. आणि नंतर घरी जाऊन रत्नी चिडीचूप, मी चिडीचूप. नंतर मग कळालं रत्नी आजारी पडली. रत्नीला बाहेरचं लागलं, पान लागलं, तिची शांती सगळं, तिला सगळीकडे देवऋषाकडे नेलं. रत्नीचं काही ताप कमी आहे ना, टायफॉईड झाला, असं काहीतरी झालं. आणि मग ते रत्नीचा अभ्यास राहिला. आणि मग रत्नीचं 10वीचे विषय गेले. आता ॲक्च्युली रत्नीसारख्या व्यक्तीचे बरोबर त्या काळामध्ये गणित आणि इंग्लिश बरोबर मार खायचा हो. म्हणजे आत्ताच्या काळात जर रत्नी असते ना, रत्नी बॅरिस्टर झाली असती, एवढी बुद्धी. पण काय करणार, रत्नीचं गणित इंग्लिश राहिला, रत्नी नापास झाली. मग आता रत्नी, आता आम्ही पण बदली होऊन जाणार होतं पुढच्या शिक्षणाला. तर आता रत्नीला भेटायला गेले. तर रत्नीला भेटायला गेल्यानंतर मग पुन्हा तो
हडळीचा विषय निघाला. हडळीचा विषय निघाल्यानंतर मग रत्नीचं बाबतीत होतं, तो खाकरतच बाहेर गेला. म्हटलं बापरे, रत्नीला परत ताप भरायचा म्हणून विषय नाही. त्याच्यानंतर काय ताटातूट झाली. पण कर्मधर्म संयोगाने रत्नी आणि मी पुन्हा आमची भेट झाली, तुम्ही तर बघताच आहे. तर असं तर अजूनही त्या विषयाचं इतकी भीती बसली आहे ना, की नक्की काय बघितलं असेल मी त्या काळी. पण कधी कधी ना, आता कसं होतं, ते बालबुद्धी आणि आत्ताची बुद्धीमध्ये तो फरक येणारच हो. मग कधी कधी वाटतं ते मनुष्यरूपातली हाडळ होती का खरोखरची हाडळ होती. कारण पाय उलटे असतात ते बघायला खरंच सुचत नाही, अजिबात सुचत नाही. ते मला पण सुचलं नाही. नंतर कधी कधी वाटतं तिथं रत्नीच्या बापाची सायकल होती, रत्नीच्या बापाचं कोल्ड प्ले का हॉट प्ले चालू होतं. म्हणजे ही विकसित झालेली बुद्धी अशी काहीतरी स्वतःला उत्तर देते. पण जाऊ देव, मला तुमचं मनोरंजन करायचं होतं, असं काही नाही, विषय नसतो. तुम्ही अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. येऊ का मी तीच मन की बात वाली डॉक्टर विषयी. थँक्यू सो मच, बाय.